जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारनं नेहमी शून्य सहिष्णुतेचं धोरण ठेवल्यामुळे राज्यात गुंतवणुकीचं वातावरण निर्माण झाल्याची गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत माहिती। भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी प्रगतीपथावर, सामायिक आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू, परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याची माहिती। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही असणं बंधनकारक करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती। अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांना मंजुरी, तसंच विनियोजन विधेयक पारित झाल्यानं राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर। नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 105 जणांना अटक, मुख्य आरोपीला उपचारानंतर न्यायालयानं दिली न्यायालयीन कोठडी। धारावीची 1 इंचही जागा सरकार अदानीला देणार नाही, आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही। स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री पुलेला यांचा चीनच्या जोडीशी होणार सामना। कबड्डी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारतीय महिला संघाची उद्या इंग्लंड सोबत होणार लढत, उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या संघाचा केला पराभव। आणि 18व्या IPL स्पर्धेला आजपासून सुरुवात, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत। नमस्कार।